पेण तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याचा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दररोज सुमारे 70 ते 80 नागरिकांवर कुत्र्यांच्या चावण्याचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तालुक्यात कामार्ले, गडब, वाशी यांसह 4 उपकेंद्रे असतानाही त्या ठिकाणी आवश्यक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। परिणामी गावागावातील नागरिक उपचारासाठी थेट पेण उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत आहेत। डॉक्टर आणि प्रशासनाकडून औषधांचा पुरवठा केला जातो असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही औषधे नेमकी जातात तरी कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे। महिनाभराच्या नोंदी तपासल्या असता पेण तालुक्यात 1200 पेक्षा अधिक नागरिकांना कुत्री चावल्याचे स्पष्ट झाले आहे। या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचे संदीप ठाकूर यांनी जाहीर इशारा दिलाय। जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर मनसेच्या माध्यमातून मोठं आंदोलन छेडलं जाईल असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे। एकीकडे वाढती कुत्र्यांची दहशत आणि दुसरीकडे ढिसाळ आरोग्य व्यवस्था यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे। प्रशासन यावर तात्काळ ठोस उपाययोजना करणार का हाच प्रश्न आता पेण तालुक्यातील नागरिक विचारत आहेत। सर्व हेच आहे तर बाहेर पण आहे तो आईच्या गावात कुत्राच दादा, आज तुम्ही ज्या ऑफिसच्या खाली उभा आहात ते तालुका आरोग्य खात्याचं ऑफिस आहे। तालुक्यातून बरेचसे कुत्रे चावल्याचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत आला, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय पेण इथे आता तुम्ही जे विषय मला बोललात, मुळात श्वानांची संख्या जी आहे ती ज्या झपाट्याने वाढत आहे हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि असं सगळं होत असताना श्वान बाईट्स जे आहेत, डॉगचे चावे जे आहेत ते जेवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे एका उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1200 जरची नोंद होत असेल कुत्रा चावल्याची तर ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे। आणि त्यातही औषध उपचार वेळेवर होत नाही। पेण सिव्हिल हॉस्पिटलचा हा कायमचाच कारभार आहे, नेहमी भोंगळ कारभार असतो। आमच्या खुशबू ठाकरेच्या प्रकरणातसुद्धा असंच पद्धतीने झालेलं आहे। त्यामुळे आरोग्य विभागाचं याच्यामध्ये अक्षम्य चुकी आहे। जर ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी दोन्ही, म्हणजे एका आपण ह्या वेळेस आपण पण प्रयत्न यासाठी केला होता की ह्या सगळ्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे, परंतु कुठलेही शासन, जर आपण नगरपालिकेला सांगितलं तर ते पशुसंवर्धन विभागाकडे ढकलतात, पशुसंवर्धन विभागाला सांगितलं तर ते इतरांकडे ढकलतात। त्यामुळे ही सगळी जी काय चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहामध्ये सर्वसामान्य माणसाचा जीव जात आहे आणि ह्याला जबाबदार ह्या सिव्हिल हॉस्पिटलचे किंवा जे आरोग्य यंत्रणा आहे ती जबाबदार आहे। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर अशा पद्धतीने जर औषध उपचार योग्य होत नसेल तर। स्टार्ट। पेण तालुक्यामध्ये कुत्रे चावण्याचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या कुत्रे चावण्यामागे प्रत्येक गावागावातून दर दिवशी नाही म्हणाल तर 70, 80, 100 असे पेशंट या सरकारी पेण शहराच्या दवाखान्यामध्ये येत आहे। आज आपण जिथे उभे आहोत हे तालुका आरोग्य यांचं ऑफिस आहे। इथं डॉक्टर नखाते म्हणून आहेत आणि त्यांच्याशी भेट घेतली असता ते म्हणतात की प्रत्येक गावा ठिकाणी जे केंद्र दिलेले आहे त्या केंद्रामध्ये या कुत्र्यांचं औषध चावल्यानंतर तिथंशी उपलब्ध असतं। परंतु एक शोकांतिका अशी आहे की ज्या गावामध्ये त्यांचं जे केंद्र आहे, छोटे दवाखाने आहेत, त्या दवाखान्याच्या पुढच्या गावामध्ये जर एखादा कुत्रा चावला असेल तर त्या ठिकाणी ते इंजेक्शन तिथं मिळत नाही आहेत आणि ते डायरेक्ट सरकारी दवाखान्यामध्ये पेण या ठिकाणी येतात आणि इथं इंजेक्शन मारतात। जवळजवळ महिन्याभराचा आपण रेकॉर्ड जर आता मगाशी तपासला तर त्या तपासामध्ये असं समजलं की कमीत कमी 1200 कुत्रे या पेण तालुक्यामधील माणसांना चावत आहेत, परंतु याकडे कुठेही या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही। मी आज BDOनं सुद्धा फोन करून विचारलं, तसेच पेणच्या ज्या सरकारी दवाखाना इथं सुद्धा जाऊन चौकशी केली असता ते म्हणतात की आमच्याकडे आत्तापर्यंत रोज नाही म्हणाल तर 100, 70, 80 असे पेशंट गावाखेड्यातून येत आहेत। म्हणजे हे डॉक्टर सांगतात एकीकडं की आम्ही प्रत्येक केंद्रावर औषधं त्या दवाखाने आम्ही कुत्र्या चावण्याची पोचवतोय, परंतु त्याच्याच बाजूच्या गावामध्ये जर ज्यांना कुत्रा चावला असेल ती जर इंजेक्शन त्या तिथल्या दवाखान्यामध्ये नसतील तर हे डॉक्टर किती खोटे बोलत आहेत।
आज परिस्थिती अशी आली की शहरामध्ये जर एखादा कुत्रा चावला तर त्या कुत्र्या चावल्यानंतर ह्या सरकारी पेनच्या दवाखान्यामध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडे ते इंजेक्शन पुरेसं नसतं, कारण ते इंजेक्शनं सगळी बाहेरून तालुक्याच्या गावातून आलेली लोक असतात, त्यांच्यासाठी ती संपलेली असतात, त्यांना त्याचा तुटवडा पडतोय. परंतु ह्या डॉक्टरांची भेट घेतली असता हे डॉक्टर इथं सापडले नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून जी औषधे येतात ती प्रत्येक त्यांच्या POC केंद्र असेल, त्या छोटे दवाखाने असतील, जिथे कांबार्लीला आहे, जित्याला आहे, त्याच्यानंतर गडबला आहे आणि वाशीला आहे. मग वाशी भागातील जी माणसं आहेत, म्हणजे शिर्के असेल, बोरी असेल, तिथून कुत्रं चावलेली माणसं ही पेनला काय येतात, त्याचं कारण तेच आहे ह्यांचं नाकारतेपणा की ती इंजेक्शनं त्यांची तिथं नाही आहेत. म्हणून आज एवढा मोठा फटका या शहराच्या दवाखान्याला बसतोय की जवळजवळ 1200 इंजेक्शनं महिनाभरात तिथून दिली जात आहेत. परंतु या 4 ठिकाणी जे केंद्र त्यांचे आहेत त्या ठिकाणी इंजेक्शनं नाही आहेत. डॉक्टरांची भेट घेतली असता डॉक्टर भेटत नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही औषधं पुरवतो, परंतु त्या केंद्रावर मला नाही वाटत की ते औषधं असतील. आज पेन तालुक्याच्या अधिकाऱ्यांनाच माहिती नाही की किती औषधं जातात, किती औषधं येतात, कोणाकोणाला दिली गेलीत ह्याचीच माहिती यांच्याकडे जर नसेल तर तालुक्यामध्ये या कुत्र्यांचा जो सुळसुळाट चालू आहे हा बंद कसा होणार, चावलेल्या कुत्र्यांवर औषध उपचार कसे होणार. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ही कितीतरी लोक अजून जात असतील, परंतु या अधिकाऱ्यांचाही तशी अजिबात लक्ष नाही आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.